मित्रांनो नमस्कार, मी के जी कप्ते, सोशल एंटरप्रेन्योर. मित्रांनो, NLM योजना, त्याचे बरेचसे व्हिडिओ, त्याची सगळी स्कीम, याचे मी खूप सारे व्हिडिओ बनवले. पण NLM नेमकं कम्प्लिटली नव्याने समजून घ्यायचं असेल आणि जसा जसा योजना पुढं जाती तसं तसं त्यामध्ये होणारे बदल, झालेले बदल, आणि अधिकारी बदलला की योजनेमध्ये काही बदल होतात आणि अनुभवावरनं योजनेमधले काही डॉक्युमेंटेशनमध्ये बदल होतात. तर हे सगळे बदल काय काय आणि कुठल्या स्टेप्स आहेत, नेमक्या कुठल्या पायरीनी जाणं गरजेचं आहे, हे सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. मित्रांनो, बिलकुल स्किप नका करू, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक स्टेप नेमकी कशी आहे ही समजेल. करूया सुरुवात. मित्रांनो, NLM आपल्याला माहिती आहे, ह्या नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या योजनेमध्ये शेळीपालन करता येतं, मेंढीपालन करता येतं, वरापालन करता येतं, पोल्ट्री करता येतं आणि त्याचबरोबर मोरघासचाही प्रोजेक्ट करता येतो. याचे सगळे डिटेल आय बटनला क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. पण सुरुवात आणि सगळ्या गोष्टी सांगणं म्हणून शेळीपालनामध्ये 100 शेळ्याचा, 200 शेळ्याचं, 300 शेळ्याचं, 400 शेळ्याचं आणि 500 शेळ्याचं असे 5 वेगवेगळे युनिट करता येतात, ज्यामध्ये प्रत्येकात 50% सबसिडी दिली जाते. मेंढीपालनाचा सेम जसं शेळीपालनाचं आहे. म्हणजे समजा 100 शेळ्याचा प्रस्ताव करायचा झाला तर प्रोजेक्टची कॉस्ट जी आहे त्याच्या 50%. आता जनरली 50% म्हणजे भांडवली खर्चाच्या 50%. 100 शेळ्याचा प्रोजेक्ट करायचा झाला तर भांडवली खर्चाच्या 50% किंवा जास्तीत जास्त सबसिडी ही 10 लाख. 200 शेळ्याचा असेल तर जास्तीत जास्त सबसिडी जी मिळते ती 20 लाख. 300 शेळ्याचं असेल तर जास्तीत जास्त सबसिडी मिळते ती 30 लाख. ही सगळी सबसिडीची जी रक्कम आहे ती भांडवली खर्चाची आहे. आता 100 शेळ्याचा प्रोजेक्ट जर करायचा झाला तर साधारणपणे 22 ते 23 लाखाचं युनिट होतं. तसंच जर 200 शेळ्याचा करायचा झाला तर 42, 44, 45 जशी प्रोजेक्ट आणि कुठं करतो आहे आपण त्याचं काय याप्रमाणे तो चेंजेस होतो. असं शेवटी 100 शेळ्याचा जर प्रोजेक्ट करायचा झाला, 100 नाही 500चं युनिट जर करायचं झालं तर 1 कोटीच्या पुढं, म्हणजे 1 कोटी 5 लाख 10 लाखापर्यंत हा प्रस्ताव होतो. आता 1 कोटीच्या 50% किंवा जास्तीत जास्त 50 लाख रुपये सबसिडी अशा प्रकारे शेळी आणि मेंढीसाठी आहे. मित्रांनो, 100 शेळ्याचा प्रोजेक्ट करायचा झाला तर 1.5 एकर जागा स्वतःची किंवा लीजवर म्हणजे भाडेतत्वाची असणं आवश्यक आहे. मेंढीचं याच प्रकारे जर आपण पोल्ट्री करत असू तर पोल्ट्रीला लागणारी जागा जी काय, समजा एक 10 गुंठे जागा लागत असेल तर त्याप्रमाणे पोल्ट्रीमध्ये हॅचिंग युनिट, पेरेंट युनिट आणि असं प्रकारे करता येतं आणि ज्याची मर्यादा 50 लाखाची आहे. सबसिडीची मर्यादा 25 लाख मॅक्झिमम किंवा 50% अशी आहे. आता जर 100 शेळ्याचा प्रोजेक्ट करायचा झाला तर 1.5 एकर जागा ही लीजवरही घेता येते. फॅमिलीच्या नावानं असेल तर त्यांची संमतीपत्र तयार करून आपल्याला घेता येतं आणि स्वतःचं असेल तर कोणालाही करता येतं. वयाची मर्यादा जी 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 65पर्यंत आपण गृहीत धरू. ज्याच्या नावाने ॲप्लिकेशन करायचं आहे त्याचे मग डॉक्युमेंटेशन काय, तर आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, कोणत्या ठिकाणी करायचा आहे त्या जागेचा फोटो. आता NLMमध्ये मित्रांनो सुरुवात वेगळी झाली होती, पण आता ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंटेशन प्रोसेसमध्ये बघता तर हे लक्षात येतं ते म्हणजे हे फक्त नव्या शेळीपालनासाठी, नव्या उद्योगासाठी केलं जातं. म्हणून ज्यावेळेस आपण जागा म्हणजे ज्या जागेवर आपण प्रस्ताव करणार आहोत त्या जागेचे डिटेल फोटो देत असताना, GPS फोटो देत असताना तो मोकळ्या जागेचा असणं आवश्यक आहे. कुठंतरी शेड बांधल्यामध्ये काही टाकले, ज्या 2-4 शेळ्या आहेत अशा गोष्टी चालत नाहीत. तशीच बाब पोल्ट्रीच्या बाबतीत, तशीच बाब
तुमच्या मुरघासच्या बाबतीत आहे, तशीच बाब वरापालनाच्या बाबतीत आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय, तर जागा ही मोकळी असणं गरजेचं आहे. म्हणजे नव्या उद्योगासाठी ही मदत केली जाते. हा महत्त्वाचा मुद्दा. मी डॉक्युमेंट सांगताना आपल्याला हे सांगितले, बरोबर जागेचा उतारा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे 7/12 असेल किंवा 7/12 बरोबर 8, 7/12 लागतो आणि 7/12वर 8 लागतो मित्रांनो. आणि मग 100 शेळ्याचा प्रस्ताव करताना 1.5 एकरचं कमीत कमी 7/12 असणं आवश्यक आहे. आणि समजा आपला नसेल, दुसऱ्याची जागा भाड्याने आपण घेत असू किंवा लीजवर घेत असू, तर 15 वर्षाची लीज आवश्यक आहे. आणि ज्याचं लीज, ज्याच्याकडनं आपण भाड्याने घेतो त्याच्यावरचा एक ॲग्रीमेंट आणि त्याच्याबरोबर 7/12 हे आवश्यक आहे. आता यामध्ये कमीत कमी त्या प्रोजेक्टच्या किमतीच्या 10% रक्कम ही आपली असली पाहिजे आणि 40% आपण बँकेकडनं कर्ज घेऊ शकतो. 50%ची सबसिडीची अमाऊंट आपल्याला करता येऊ शकते किंवा 90% कर्ज घेऊ शकतो आपण. 10% आपली बँकेची, आपली स्वतःची रक्कम आपल्याला घेता येऊ शकते. आता यामध्ये बँक द्यायला तयार आहे म्हणून बँकेचं एक मंजुरीपत्र आवश्यक आहे. नॉमिनल असेल तरी चालेल, मंजुरीपत्र आवश्यक आहे. मी प्रत्येक स्टेप तुम्हाला समजावून सांगतो. आणि त्याचबरोबर मी जर 10% वाटा टाकत असेल, समजा 20 लाखाचा माझा, 22 लाखाचा माझा प्रोजेक्ट होतो 100 शेळ्याचा, माझा स्वतःचा 2,20,000चा वाटा होतो आणि बँकेचा समजा 9,80,000 बँक देणार आहे, तर 2,20,000 माझ्याकडं आहेत याचा पुरावा म्हणून बँकेचं स्टेटमेंट 6 महिन्याचं तर लागणारच आहे, कारण त्या खात्यावर आपले संबंध 5-6 महिन्याचे आहेत म्हणून. आणि त्याचबरोबर त्या बँकेच्या स्टेटमेंटवर आपला असणारा जो काही रक्कम आहे, म्हणजे 2,20,000 रुपये तिथं दिसली पाहिजेत किंवा 2,20,000च्या एफडीची पावती असणं आवश्यक आहे, जेणेकरून एवढे पैसे तुमच्याकडं आहेत हे निदर्शनास आलं पाहिजे. आणि मग बँकेचं मंजुरीपत्र जे 9,80,000चं आहे ते लागेल. हे 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट. आता शेळीपालन करायला चाललो आहे तर शेळीपालनाचं ABCD तर माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला, म्हणून त्याचं ट्रेनिंग सर्टिफिकेट लागेल. आणि त्याचबरोबर त्यातल्या बरेच बारकावे माहिती आहेत म्हणून अनुभव प्रमाणपत्र पाहिजे. आता हे कोणाचं पाहिजे, तर ही कुठल्या संस्थेचं असेल चालतं आणि त्याचबरोबर शासनाकडून असेल तर व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. हे डॉक्युमेंट आवश्यक आहे. आता हे ब्रीड डेव्हलपमेंट आहे. ब्रीड डेव्हलपमेंट याचा अर्थ असा आहे की आपण शेळ्या आणणार आहोत, मोठ्या करणार आहोत, खाटकाला न विकता आपण शेतकऱ्यांना देणार आहोत त्यांना शेळीपालन करण्यासाठी. म्हणून अशी लाभार्थी जे आहेत त्यांची एक शेतकऱ्यांची यादी लागते. आणि त्याचबरोबर संभाव्य कुठलं मार्केट आहे जिथं मी हे विक्री करणार आहे त्या मार्केटची माहिती हे असणं आवश्यक आहे. आणि मग हे बेसिक डॉक्युमेंट आहेत जे मी आत्ता तुम्हाला सांगितले. याबरोबर जर आपल्याकडं ITR असतील तर नक्कीच भरायला हरकत नाही. आणि प्रोजेक्ट रिपोर्ट ज्याला DPR म्हणतो आपण, DPRमध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थित नमूद केलेली असणं आवश्यक आहे. हे मी परत एकदा सांगतो की DPR आम्ही बनवतो आणि बरेचसे DPR आतापर्यंत माझे मंजूर झालेले आहेत, अगदी दिल्लीपर्यंत. आता ही बेसिक स्टेप झाली, हे ठरलं, मला हे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत, मी जातो आहे पुढं. तर एक प्रश्न असा येतो तो म्हणजे कुठल्या बँकेतनं प्रपोजल करायचं. हा मला सारखा फोन विचारला जातो, कुठल्या बँकेतनं प्रस्ताव करायचा. तर मित्रांनो, ज्या बँकेत आपलं खातं आहे, गंमत पहा, ज्यावेळेस आपण ऑनलाईन अर्ज करतो त्यावेळेस आपल्याला 6 महिन्याचं स्टेटमेंट लागतं. म्हणजे 6 महिने तरी कमीत कमी आपलं ज्या बँकेत खातं आहे त्याच बँकेतनं आपल्याला अर्ज करता येतो. फक्त नॅशनलाइज नाही, खूप साऱ्या बँका यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत, ज्यांनी सिडबीनी मान्यता दिलेल्या अशा बँका आहेत. माझं सजेशन असं राहील मित्रांनो, ज्यावेळेस आपण अर्ज करतो, अर्ज करण्यापूर्वी आपली बँक, आपला IFSC कोड असणारी बँक या यादीत आहे का नाही चेक करून घेणं आवश्यक आहे. आणि ते खूप चांगलं होईल, कारण आपण सगळी प्रोसेस केली आणि माझी बँकच त्यामध्ये नाही तर मग काय उपयोग होणार आहे. म्हणून आधी बँक बघणं आवश्यक आहे. ही सेवा आम्ही देतो. ज्यांचे प्रस्ताव आम्ही तयार करतो, ज्यांचे DPR आम्ही तयार करतो, ज्यांचं ऑनलाईन आम्ही करतो, त्यांच्या बँकाही सुरुवातीला माझ्याकडे आल्यानंतर आम्ही चेक करून देतो.
आहे किंवा नाही. नसेल तर एखादी जी बँक तुमच्या एरियात आहे अशी बँक ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आवश्यक आहे. 6 महिन्याचं स्टेटमेंट कधी भेटतं? जेव्हा आपलं खातं असेल. आता खातं कुठल्या प्रकारचं? सेविंग चालतं, सेविंग अकाउंट आहे अशी बँक आम्ही तुम्हाला सांगू की ही अशी बँक तुमच्या एरियातली, त्या बँकेतनं तुम्हाला प्रपोजल करता येऊ शकतं. म्हणजे काय केलं पाहिजे? याला रिव्हर्स जाणं म्हणतो मी. त्या बँकेत खातं उघडणं आणि आपल्या ह्या प्रक्रियेला सुरुवात करणं. म्हणजे 6 महिने बाकी सगळ्या गोष्टी तयार करणं आणि 6 महिन्यानंतर ॲप्लिकेशन करणं. म्हणजे 6 महिन्याचं स्टेटमेंट येतं आपल्याकडं. अगदी 1 दिवस जरी कमी असेल 6 महिन्याच्या स्टेटमेंटला तरी अप्रूव्हल मिळत नाही आणि रिजेक्ट होतं. हा महत्त्वाचा मुद्दा मी बँकेबद्दल तुम्हाला सांगितलं. ही फर्स्ट स्टेप म्हणजे हे सगळे डॉक्युमेंट आणि DPR तयार करून आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करायचं. ही पहिली स्टेप झाली. आता ही पहिली स्टेप कंप्लीट झाल्यानंतर हे स्टेटची जी कमिटी आहे, SI म्हणलं जातं, स्टेट इम्प्लिमेंटिंग एजन्सी, तर या एजन्सीकडं हा फॉर्म जातो आणि तो अप्रूव्हलसाठी जातो. आता याला किती दिवस लागतात हा एक प्रश्न असतो. मित्रांनो, अर्जाची संख्या मोठी असेल तर ही SI म्हणजे डिपार्टमेंटचे जे काही एकच ठिकाणी, जे महाराष्ट्राच्या ठिकाणी पुण्याला ऑफिस आहे, तिथं त्यांचं जसं जसं व्हेरिफिकेशन होतं तसं तसं अप्रूव्हल मिळतं. मग ते 8 दिवसही लागू शकतात, 15 दिवसही लागू शकतात. कारण हा प्रश्न खूप लोक विचारतात मला, म्हणून मी सांगतो की ही टाईम लिमिट जी आहे ती टाईम लिमिट अशी काही ठरलेली लिमिट GRमध्ये नाही आहे की इतक्या दिवसात ह्याच्यावर उत्तर द्यायलाच पाहिजे. पण जनरली 15-1 दिवसामध्ये याच्यावर अप्रूव्हल होतं. अप्रूव्हल होतं, सगळं व्यवस्थित असेल, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असेल, सगळ्या गोष्टी. आणखी एक, सातबारावर फार बोजा नसला पाहिजे. असं असेल तर अप्रूव्हल मिळतं. आणि जर समजा एखाद्या गोष्टीची कमतरता असेल तर ती फाईल या गोष्टीसाठी रिजेक्ट केली जाते, म्हणजे परत येतं. आणि परत आल्यानंतर त्याची तेवढी दुरुस्ती करून परत एकदा आपण ॲप्लिकेशन करू शकतो. आमच्या क्लायंटसाठी आम्ही नेहमीच करतो. काहीही अडचण आली असेल तर आम्ही ती दुरुस्त करून देतो. एकदा नाही, कितीही वेळेस आली तितक्या वेळेस आम्ही दुरुस्त करून देऊ शकतो. तर मित्रांनो, अप्रूव्हल मिळालं. आता पुढची स्टेप, अप्रूव्हल मिळालं की पुढं काय होतं? महत्त्वाची स्टेप ही आहे. अप्रूव्हल मिळाल्यानंतर आपल्याला स्टेटसवर दिसतं की अप्रूव्हल मिळालेलं आहे. आपण जो अर्ज सादर केला तो अप्रूव्ह झालेला आहे. आता आपल्याला अप्रूव्हल दिसतं तसं ज्या बँकेला मी ॲप्लिकेशन केलं होतं, ज्या बँकेचं पत्र मी जोडलं होतं, त्यांच्या NLMच्या लॉग इनमध्ये ऑनलाईन त्यांना अप्रूव्हल जातं. दिसतं की ही फाईल ज्याला तुम्ही कर्ज देण्याचा होकार दिला होता ते तुमच्या अप्रूव्हलला आलेली आहे. ज्यावेळेस आपल्या स्टेपमध्ये आपल्याला अप्रूव्हल मिळतं त्यावेळेस आपलं काम हे आहे की आपण बँकेकडे जाणं आणि त्या बँकेनं म्हणाले की सर अप्रूव्हल आलं आहे, तुमचं लॉग इन बघा. आणि त्या लॉग इनमधनं त्या बँकरने ते अप्रूव्हल देणं गरजेचं आहे. मित्रांनो, सुरुवातीला बँक लेटर देते, पण ज्यावेळेस ह्या अप्रूव्हलची गोष्ट येते त्यावेळेस ती बँक प्रत्येक गोष्टीचं किस पाडायला सुरुवात करते. अगदी DPRचं ABCD बघायला सुरू करते. सुरुवातीला बघितलेली नसती ती ABCD बघायला सुरुवात करते. आणि सुरुवात केल्यानंतर बँकिंग नॉर्म्सप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा नाही, प्रॉफिटेबिलिटी आहे का नाही, त्याचा रेशिओ योग्य आहे का नाही, हे सगळं चेक करून त्यांना काही कमी जास्त वाटलं तर ती परत बदल करायला सांगते. आमच्या क्लायंटच्या बाबतीत आम्ही त्याही वेळेस जी गरज आहे ते बदलतो. किंवा त्यांना खूप साऱ्या शंका असतात, NLMच्या योजनेची माहिती नसती, नेमकं प्रोसेस काय होणार आहे, पुढं सबसिडी कधी येणार आहे, यासाठी ते कॉन्टॅक्ट करतात. त्यावेळेस त्यांना आम्ही या सगळ्या गोष्टी समजावून सांगतो की काय प्रोसेस आहे आणि पुढं काय होते. आता हे सगळं चेक केल्यानंतर बँक अप्रूव्हल दिल्यानंतर मग बँक किती वेळ लागेल अप्रूव्हल द्यायला? तेही 8 दिवसात देऊ शकते, 15 दिवसात देऊ शकते, डाऊटफुल असेल तर महिना लावू शकते. मोठा प्रोजेक्ट असेल एखादी कोटीचा तर ती एखाद्या वेळेस डिसअप्रूव्हलही करू शकते. ही दुसरी स्टेप आहे. आता बँकेने लॉग इनमधनं अप्रूव्हल दिल्यानंतर मित्रांनो एकदा व्हेरिफिकेशनला पाठवलं जातं NLMकडनं.
व्हेरिफिकेशनला म्हणजे कुठून, तर आपल्या स्थानिक जे डॉक्टर आहेत किंवा वेटरनरी डिपार्टमेंट आहे त्यांचे अधिकारी तुमच्याकडे येऊन ती सगळी चेक करतील, जागा वगैरे वगैरे वगैरे. त्यांचा एक फॉर्म तयार केलेला आहे. तो फॉर्म त्यांना भरून सही करून, त्यांची सही व्हेरिफिकेशनची करून ती पाठवावी लागते NLMकडं. आणि मग हे स्टेट लेवलची जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये आपली फाईल मंजुरीसाठी जाते, रेकमेंडेशन्ससाठी जाते. ही तिसरी स्टेप जिथं स्टेट लेवलला ती रेकमेंडेशनला जाते. आता इथं किती वेळ लागतो, तर मित्रांनो यांची जी मीटिंग असते स्टेट लेवलची जी कमिटी आहे त्यांची मीटिंग महिन्यातनं एखादी वेळेस होऊ शकते किंवा 2 महिन्यातनं एखादी वेळेस होऊ शकते. सहसा आज महाराष्ट्रात पाहता आणि तिथले अधिकाऱ्यांचं जे काम करायची पद्धत आहे ती पाहता महिन्यात मीटिंग होती. आणि मग त्या मीटिंगमध्ये परत एकदा आपल्या फॉर्मची बाकी सगळी छाननी केली जाते आणि त्यानंतर त्याचं रेकमेंडेशन दिलं जातं आणि ते रेकमेंडेशन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या NLM नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनकडे जातं. स्टेट लेवलच्या SLECमधनं सुद्धा फाईल वापस येऊ शकते का, तर यस येऊ शकते. म्हणजे त्याही स्टेपला चेक असतो का, तर यस चेक असतो. चेक कशावर जास्त असतो, तर डॉक्युमेंटेशन, फोटो आणि DPR. आणि मग ती स्टेट लेवल करणं सेंट्रल गव्हर्नमेंटला जाते. आता सेंट्रल गव्हर्नमेंटला ती ज्यावेळेस जाईल त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटला किती वेळ लागू शकतो, तर तिथंही महिना, 1.5 महिना, 2 महिन्यात बैठक असते, मीटिंग असते. त्या मीटिंगमध्ये आपलं प्रपोजल जातं. आपलं प्रपोजल तिथं गेल्यानंतर व्हेरीफाय केलं जातं, प्रत्येक गोष्टी चेकआउट केल्या जातात आणि चेकआउट केल्यानंतर ते सगळ्या योग्य असतील तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं त्याला अप्रूव्हल मिळतं. असे काही किस्से आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंटकडच्या अप्रूव्हलमधनं स्किप होऊन परत आलेले आहेत, दुरुस्तीसाठी आलेले आहेत किंवा रिजेक्शनही झालेलं. होऊ शकतं का, तर यस होऊ शकतं. कारण तिथंसुद्धा DPR आणि ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा चेक केल्या जातात. आणि तिथून अप्रूव्हल मिळालं की अप्रूव्हल लेटर आपल्याला आणि डिपार्टमेंटला, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची जी SI आहे त्यांनाही येतं, आपली कोकडे एक कॉपी येते. आणि मग यांना डिस्बर्स करायला हरकत नाही, म्हणजे कर्जाचं वाटप करायला हरकत नाही. करा, सुरुवात करा, असं थोडक्यात अप्रूव्हल म्हणजे आदेश येतो. ते आल्यानंतर बँकेने त्यांच्या कर्जाचं वाटप करायला हरकत नाही. आता आपले 10% रक्कम, त्यांची जी रक्कम आहे बँकेकडनं जी डिस्बर्स झाली असेल ती रक्कम, ती दोन्ही घेऊन आपण शेडच्या बांधकामाला सुरुवात करू शकतो. 25% काम झाल्यानंतर पूर्ण बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि वेटरनरी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलवून आपण हे दाखवून की हे माझं काम झालेलं आहे, म्हणजे सबसिडी प्रक्रिया पूर्ण करा किंवा पुढची प्रोसेस सुरुवात करा. हे ज्यावेळेस आपण त्यांना दाखवू, पाठपुरावा करू, त्यावेळेस ते अधिकारी आपल्याकडे येतील आणि ते सगळं चेक करून ज्यावेळेस ते शासनाला कळवतील की असं यांचं काम पूर्ण इथंपर्यंत झालेलं आहे आणि काम शेडचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, त्यावेळेस आपली जी रक्कम मंजूर झालेली असते सबसिडीच्या त्याच्या 50% रक्कम ही केंद्र शासनासारखे रिलीज केली जाते आपल्या बँकेकडं. आता याला किती कालावधी लागतो, तर तुमची जी काही स्टेप्स आहेत म्हणजे केंद्र शासनाने कंप्लीट केल्यानंतर डिस्बर्सचं ऑर्डर दिल्यानंतर तुम्ही बांधकाम करायला किती वेळ लागतात, त्यानंतर याच्यातला मंजुरीच्या सबसिडीमधला 50% तुमच्याकडे जमा व्हायला एवढा कालावधी लागतो. तर मित्रांनो, हे सगळे असे स्टेप्स आहेत NLMमध्ये. जसं तुम्ही मला बरेच लोक प्रश्न विचारतात, तर आता पहिल्यापासून जर का तुम्ही बघितलं असेल तर मी सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर अर्ज करायला समजा एक 15 दिवस, त्यानंतर 15 दिवस अप्रूव्हलसाठी, त्याच्यानंतर 1 महिना, असं सगळी जर प्रोसेस बघितली तर ही नेक टू नेक म्हणजे टाय टू टाय चालली व्यवस्थित. तर 3 ते 4 महिन्याची प्रोसिजर आहे की आपलं फायनल अप्रूव्हल दिल्लीमधनं मिळण्यासाठी. पण स्टेप कुठनं सुरू होती, स्टेट लेवलच्या एजन्सीपासून सुरुवात होती अप्रूव्हलची. त्याच्यापूर्वी स्टेप्स कुठनं सुरुवात होती, म्हणजे आपला DPR आणि आपलं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करणं. या स्टेप अतिमहत्त्वाच्या आहेत.
तर ह्या सगळ्या टोटल स्टेप्स झाल्या. आता काही लोकांचा हा प्रश्न असतो की मला बँकेकडनं लोनच घ्यायचं नाही आहे, बँक लोन देत नाही आणि मला स्वतःचे पैसे गुंतवायचे आहेत. तर मित्रांनो, आता हे उदाहरण तुम्हाला समजून सांगतो आहे मी. स्टेप एकही स्किप करू नका. ती म्हणजे आता आपण 100 शेळ्याचा प्रस्ताव करतो आहे, 22 लाखाचा प्रस्ताव आहे, 10 लाख सबसिडी मिळणार आहे. तर 12 लाख तुम्ही स्वतः टाकणार आहेत. तर 12 लाख तुमच्याकडं आहेत याचा पुरावा काय, आणि तुम्ही ह्या योजनेसाठीच ठेवताल याचा पुरावा काय. म्हणून शासन त्याची बँक गॅरंटी मागतं. आता बँक गॅरंटी म्हणजे काय की बँकेची हमी की हे 12 लाख रुपये यांच्याकडं आहेत. आता बँक कधी हमी देते, ती 12 लाख रुपये तुम्ही जर बँकेत ठेवलेले असाल, विशेष करून FDमध्ये, कारण आपण स्टेटमेंट बँकेच्या खात्यावर 12 लाख टाकू शकतो आणि लगेच काढून घेऊ शकतो. पण समजा त्याची FD ठेवली असेल तर बँक गॅरंटी देते. त्यांचे गॅरंटीचा प्रोफॉर्मा आहे, फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटमध्येच बँकेकडनं गॅरंटी घेणं आवश्यक आहे. म्हणजे जबाबदारी कोणावर येते, त्या बँकेवरच येते. परत जबाबदारी कुठे येते, त्या बँकेवर येते. आणि बँक गॅरंटीमध्ये FD ठेवल्यानंतर बँक गॅरंटी देते आणि मग ती गॅरंटी घेऊन आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो. खूप लोकांचा हा प्रश्न असतो की मी समजा 12 लाख रुपये FD करून ठेवली बँकेमध्ये आणि मला जर मंजुरी मिळाली, तर सुरुवातीला काम करायला माझ्याकडे पैसेच नाहीत, ती तर FD आहे, मग मला अजून पैसे टाकावे लागतात. तर यस, करावं लागतं. म्हणजे ते 12 लाख बँकेत जमा झाले आणि उरलेले अजून 10-12 लाख रुपये तुम्हाला काढावे लागतात. म्हणजे तुमच्याकडे 24-25 लाख रुपये लागतात. अशा कंडिशनमध्ये मी तुम्हाला हे सजेस्ट करेन, तुमच्याकडे जर 12 लाख रुपये असतील तर त्या 12 लाखामधले 10 लाख रुपये FD करून टाका आणि बँकेकडनंच लोन घ्या. 10% तुमचं दाखवा आणि बाकीचं बँकेचं लोन घेऊन तुम्ही प्रोसेस करायला हरकत नाही. ते तुम्हाला सोपं पडेल. कारण परत मागचे फाटे फुटू शकतात काही. मागचे म्हणजे तुम्ही म्हणालात की मी 12 लाख माझ्याकडे आहेत, तर मग ते आधी कुठं होते, आत्ताच कुठं आले अचानक बँकेत, अशा गोष्टी दिसतात, होऊ शकतात. तर ह्या महत्त्वाच्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या. मित्रांनो, टाईम लिमिट तुम्हाला सांगितली की कशा पद्धतीने हे असणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या स्टेपमध्ये ही NLM योजना जर केली तर याच्यासारखी दुसरी सुंदर कुठलीही योजना शेळी पालनासाठी, मेंढी पालनासाठी, पोल्ट्रीसाठी, मुरघासच्या प्रोजेक्टसाठी, वराह पालनासाठी नाही. आज हे लक्षात ठेवा. जेव्हा योजना डिक्लेअर झाली 1 वर्षापूर्वी, तेव्हा आणि ज्यात अमेंडमेंट झालं तेव्हा मी 2 व्हिडिओ करून टाकले होते. आज मी या व्हिडिओद्वारे टोटल स्टेप्स काय आहेत आणि कशा पद्धतीने जातात ही कंप्लीट माहिती तुमच्यासमोर आज दिली आहे. कसा वाटला व्हिडिओ? नक्की आपले काही शंका असतील तर कॉमेंट करायला हरकत नाही. याचं कंप्लीट प्रोसेस मित्रांनो माझ्या चॅनलमधनं मी माहितीही देतो आणि प्रस्तावही करून देतो आणि गाईडही करतो. म्हणजे 1+3 म्हणायला हरकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी काही आवश्यकता असेल तर नक्की कॉमेंट करा. माझा मोबाईल नंबर तुमच्यासमोर दिसतो, त्यावर तुम्ही WhatsApp करू शकता. धन्यवाद मित्रांनो. पाहत रहा कप्ते यूट्यूब चॅनल. लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.